अध्याय 6वा, श्लोक 12वा आणि ओवी क्रमांक 186 पासून आता सुरुवात करूयात. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यच्चित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युञ्जाद् योगमात्मविशुद्धये. अर्थात त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिये यांच्या क्रिया ज्याने नियमित केल्या आहेत असा होऊन मनाला एकाग्र करून चित्तशुद्धीसाठी ध्यान करावे. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीजे. मग त्या ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूंचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा. जेथ स्मरतेनी आदरेस बाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहंभावाचे. त्या ठिकाणी अहंभाव नाहीसा होऊन अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होत नाही तोपर्यंत सद्गुरूचे आदराने स्मरण करावे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. जेथे विषयांची आठवण देखील राहणार नाही, इंद्रियांची विषयांवरील इच्छा नाहीशी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयात घडी बनेल. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग त्याच बोधाने युक्त होऊन आसनावर बसावे. आता मांगाते अंगवरी पवनाते पवनोधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. नंतर अंगाने अंग सावरावे व प्राणपान वायूने प्राणापानाला आवरावे. अशा रीतीने अनुभव स्पष्ट येऊ लागतो. प्रवृत्ती माघोती मोहरे समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होतो. मग आसनावर बसल्याबरोबर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतात. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जाईल आता परियेसी, तरी उरुया जघनासी जडोनी घाली. मुद्रेची जी थोरवी आहे तिचे आता वर्णन करीतो ते ऐक. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे. चरणतळे देवघडी आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाढी संचरी पा. एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाशी टाच स्थिर आणि बळकट ठेवावी. सव्य तो तळी ठेवीजे, तेणे सिवणी मध्ये पिढीजे, वरी बैसे तो सहजे वामचरणो. उजवा पाय खाली ठेवून त्याने वृषणापासून गुदस्थानापर्यंत असणारी शिवणरेषा मध्ये दाबावी. नंतर डावा पाय उजव्या पायावर सहज ठेवावा. गुद मेंढ्रांतोती चारी अंगुळे निगुती, तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडुनिया. अपानद्वार आणि शिश्न यामध्ये जी 4 बोटे जागा आहे ती मागे पुढे दीड बोट सोडून माझी अंगुळ एक निघे, तेथ टांचे चेनी उत्तर भागे, नेहेटी जेवरी अंगे पेललेने. मध्ये जी एक बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी. उचलिले कानेणी जे, तैसे पृष्ठांत उचलीजे, गुल्फद्वय धरीजे तेणेची माने. शरीर उचलले आहे असे समजू न देता पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग उचलावा आणि त्याचप्रमाणे दोन्ही पायांचे घोटे सरळ धरावे. मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा, पार्षणेचा माथा स्वयंभू होय. मग पार्था हे सर्व शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते. अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामयासी. अर्जुना हे मूळबंध नामक आसनाचे लक्षण होय. यालाच वज्रासन असे एक गौण नाव आहे. ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्गू मोडे, तेथ अपानो अंतुलेकडे ओहोटो लागे. अशा रीतीने मूळबंधाचे आसन केले म्हणजे
खालचा रस्ता बंद होतो आणि मग अपान वायू आतल्या आत वर जाऊ लागतो. श्लोक 13. समं काय शिरोग्रीवं धारयन्न चलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानलोकयन्. शरीराचा मध्यभाग शिर व मान यांना सरळ व निश्चल धारण करणारा व स्थिर होऊन आपल्या नासिकेचे अग्र जणू काय चांगल्या प्रकारे पाहत असल्याप्रमाणे राहून व इकडे तिकडे न पाहणारा. तव कर संपुटा पैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरी व आली. नंतर डाव्या पायावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावे, म्हणजे अर्थात बाहुटे उंच होतात. माझी उभारले निदंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहते. नंतर शरीर स्थिर राहिल्याने शिरकमल हे आत जाते आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात. वरचिले पाती ढळते तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया. वरची पापणी खाली येते व खालची पापणी प्रफुल्लित झाल्यामुळे मोठी होते. असे झाले म्हणजे डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली दृष्टी होते. दिठी राहुनी अंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासाग्र पिठी. अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीच तर नाकाच्या शेंड्यापर्यंतच येते. ऐसे अंतूच्या अंतूची रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहणे आधी ये दिठीचे तेथेंची होय. अशी आतल्या आत दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर राहणे कायम होते. आता दिशांची भेटी घ्यावी कामरूपाची वास पहावी हे चाड सरे आघवी अपैसे या. यामुळे इतर दिशांकडे पाहावे किंवा स्वरूप दृष्टीस पडेल म्हणून वाट पाहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते. मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी. मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीला लागते व उरावर दृढ होऊन दाबून राहते. माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणीपे पंडुकुमरा. पंडुकुमरा नंतर कंठमणी दिसेनासा होतो. अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधर बंध असे म्हणतात. नाभेवरी पोखे उदर हे थोंके अंतरी फांके हृदय कोशू. बेंबी वर फुगते, पोट सपाट होते व हृदयकोश अंतर्यामी पसरतो. स्वाधिष्ठानावरी चिले कांठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडे किरीटी ओढियाणा तो. अर्जुना, गुदद्वारावरच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढियाणा बंध असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला. श्लोक 14. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारी वृत्ते स्थितः मनः संयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः. अशा रीतीने ज्याचे अंतःकरण अतिशय शांत आहे, भयरहित ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित असा होऊन मनाचे संयमन करून मजमध्ये ज्याचे चित्त आहे असा समाहित मतपर होऊन राहावे. ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पांखर पडे तव अंतुत्राय मोडे मनोधर्माची. म्हणजे आत मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होते. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मनविरमे सावियाचे. ते मनोधर्म कोणते ते ऐक. कल्पना खुंटते, मनाची हाव कमी होते आणि मनोविकार आपोआप बंद पडतात. क्षुधा काय जाहाली निद्रा केऊती गेली हे आठवण ही हरपली न दिसे वेगा. भूक काय झाली व झोप कुठे गेली ह्यांची आठवण नाहीशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही. जो मूळ बंधे कोंडला अपानू माघवता मुरडला तो सवेची वरी सांकडला धरी फुगू. मूलबंधाने कोंडलेला अपानवायू माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो.
शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मणिपुरेसी झुंजे राहोनिया. तो क्षोभून बलवत्तर होतो व अडकलेल्या जागी गुरगुरतो आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारितो. मग थावलिये वाहटुळी, सैंघ घेऊनी घर डहुळी, बाळपणींची कुहीटुळी बाहेर घाली. मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहूंकडे पोटात फिरून ढवळाढवळ करीते आणि बालपणापासून साचलेली कुजकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे, कफपित्ताचे थारे उरोने दे. तो वायू पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफपित्तांचा नाश करीतो. धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी, आंतली मज्जा काढी अस्थिगत. सप्तधातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडांतील रस बाहेर काढितो. नाडी ते सोडवी, गात्रांते बिघडवी, साधका ते भेडसावी, परी बिहावेना. नाड्या सोडवतो, अवयवांना शिथिल करीतो आणि योगसाधन करणाराला भीती घालतो, परंतु त्याने भिवू नये. व्याधी ते दावी, सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. तो व्याधी उत्पन्न करीतो आणि लागलीच नाहीशी करीतो व कफ वगैरे ओलसर पदार्थ आणि मांस वगैरे जड पदार्थ एकत्र करीतो. तव एरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावांची शक्ती जागी होते. नागिणीचे पिले, कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. नागिणीचे पिल्लू कुंकुवाने नहालेले जसे वेटोळे करून निजते, तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणे, अधोमुख सर्पिणी निदेली असे. त्याचप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे 3.5 वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. विद्युलतेची विडी, वन्ही ज्वाळांची घडी, पंधरे याची चोखडी घोंटी व जैशी. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे. तैशी सुबद्ध आटली, पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावधू होय. नाभिस्कंदात जी दाटून बदलेली असते ती मूळबंधाच्या चिमट्याने जागी होते. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, किम सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरूढले अंकुरेशी. तेव्हा नक्षत्र तुटून पडते वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढळावे अथवा तेजाचे बी पेरून त्याला जसा अंकुर यावा. तैशी वेढी आते सोडिती, कौतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते. सहजे बहुता दिवसांची भूक, वरी चेवविली ते होय मीश, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू. आधीच फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते.